10 जानेवारी 2024 रोजी अपात्रतेच्या याचिकांसंदर्भातला निर्णय आणि निकाल हा मी वाचून दाखवला आणि तो निकाल जाहीर केला। तो निकाल जाहीर केल्यानंतर आज 16 जानेवारी 2024 गेली 6 दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोक, विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजामध्ये एक गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच तो गैरसमज दूर करणं हे या संविधानाच्या हितात आहे, लोकशाहीच्या हितात आहे आणि सामान्य माणसाच्या हितात आहे। म्हणून ते काही गैरसमज जे आहेत, लीगल सबमिशन्स जे आहेत, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणूनच आज मी खरं तर या पत्रकार परिषदेमार्फत जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे। खरं तर निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि तसं असतानाही माझ्या मते लोकांमध्ये जर ह्या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही, संसदीय लोकशाहीसाठी योग्य नव्हे। तसं कृत्य हे या संस्थेच्या म्हणजे विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही आणि म्हणूनच आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। आज खरं तर मला असं समजतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली। मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं, दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोळ्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं। कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतनं किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का, काय घटनाबाह्य झालेलं का, नियमबाह्य झालेलं का, हे कदाचित दाखवण्यात येईल। परंतु राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही। राज्यपाल फालतू माणूस आहे। राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे, त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले। सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला। अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी, त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलंय ते आपण सर्वांनी ऐकलं। आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलं आहे। दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता। आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच ज्यांचा विश्वास नाही त्यांचा नेमकी संविधानावरती तर विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो। परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये। जे गेले 6 दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत
त्याबद्दलचा थोडाफार खुलासा वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे. सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय दिला, निकाल दिला. पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काही सांगण्यात आलं नाही. सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला. पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 जुलै 2022 ला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं. खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पॅरेग्राफ 97 पेज 97 पॅरेग्राफ 122 वाचलात, पेज 95 पॅरेग्राफ नंबर 119 वाचलात, पेज नंबर 97 पॅरेग्राफ 124 वाचलात, पेज नंबर 139 पॅरेग्राफ 206 डी वाचलात. हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतोय. तर त्यात सुप्रीम कोर्टने या विषयात नेमकी काय म्हटलंय ते स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला रेकग्निशन देत असतो, गटनेत्याला रेकग्निशन देत असतो, तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून, राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्निशन देणं आवश्यक आहे. त्यांनी असं म्हटलंय की 21 जून 2022 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली, त्यावेळेला त्यांच्या समोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटाच्या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिलाय तो योग्य आहे, कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे. ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची 2 क्लेम्स होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता. याचा अर्थ अध्यक्षांना याची कल्पना होती की 2 गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांनी रेकग्निशन द्यायचा निर्णय हा या 2 गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा कोण रिप्रेझेंट करतं, या 2 गटांपैकी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला, त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे. त्यानंतर पॅरेग्राफ 139 206 पॅरेग्राफ 206 डी पेज नंबर 139 मध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता
हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता, मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता, त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घ्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टाने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टाने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे. मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला. तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर, आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं, तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली. त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 क्रायटेरिया बघायला सांगितलेलं. पक्षाचं संविधान काय म्हणतं, पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे, आणि नंबर 3 जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी. आणि मी माझा निर्णय जो दिला 10 तारखेला जो वाचून दाखवला तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही क्रायटेरियाबद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं. आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी 1999 ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि 2018ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली. हे अध्यक्षांकडनं चुकीचं कार्य झालं. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत तर पेज नंबर 120 पॅरेग्राफ नंबर 168 मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, ज्या वेळेला आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असाल त्यावेळेला जर का 2 गटांनी तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा. त्यानंतर मी आपल्याला वाचूनही दाखवतो. पेज नंबर 120 सुप्रीम कोर्टची ऑर्डर. In arriving at the decision, the Speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit 2 or more versions of the party constitution, the Speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. I repeat, the Speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. In other words, the Speaker must consider the version of the party constitution which was submitted to ECI with the consent of both factions. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशनकडे जे रेकग्नाइज्ड कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या. त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं. मी 7 जून 2023 ला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं
आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय, ॲज पर द डायरेक्शन्स, म्हणजे स्पीकरनी जे डायरेक्शन्स दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला, आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली has received some disqualification petitions under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution / memorandum / rules and regulations which, known as such or by any other name, of Shiv Sena political party, which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022. 2. Certified copies of all subsequent amendments, if any, to the same party constitution / memorandum / rules and regulations as well. Hence, you are hereby requested to kindly make available the above copies at the earliest by speed post as well as through email. With regards, Principal Secretary, Maharashtra Legislature Secretariat. मी सुप्रीम कोर्टनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज्ड पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली. यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय काय आला तो पण वाचून दाखवतो. यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय असा आलाय, टू द सेक्रेटरी इन चार्ज महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटेरिएट विधान, हे 22 जून 2023 ला इलेक्शन कमिशनचा रिप्लाय आलाय. सर, आय एम डायरेक्टेड टू रिफर टू युअर लेटर नंबर सो अँड सो डेटेड 7/6/2023 received in the commission on 10/6/2023 and to state that a copy of the constitution and rules of Shiv Sena as available on the records of the Election Commission of India is placed at Annexure 1. म्हणजेच 1999 ची कॉन्स्टिट्यूशन त्यांनी माझ्याकडे पाठवली. बी. As to subsequent amendments, if any, to the same mentioned in paragraph 2 of your reference, the order passed by the Election Commission of India in the dispute case number 1 of 2022 relating to Shiv Sena under paragraph 15 of the election symbol relevant reservation and allotment 1980 rules 1986 on 17 February 2023 contains the factual position. त्यांनी असं सांगितलं की संविधान आमच्याकडे जे रेकॉर्डवरती आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय. ती प्रत होती 1999चं जे संविधान आहे ते. आणि मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की तुमच्याकडे कुठचेही घटनेमध्ये, शिवसेनेच्या घटनेमध्ये सुधार केलेल्याची कुठची प्रत प्राप्त असेल तर ती पण द्या. त्यावरती त्यांनी उत्तर मला काय दिलंय की या संदर्भातला निर्णय आम्ही आमच्या ऑर्डरमध्ये मेन्शन्ड आहे. आता त्यांच्या ऑर्डरमध्ये पेज नंबर 71 पॅरेग्राफ नंबर 132 4B याच्यात काय लिहिलंय, द अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ 2018 इज नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ द कमिशन. हे मला इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय. आता वारंवार असा उल्लेख केला जातो, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्सच्या अनुसार इलेक्शन कमिशनकडे जे रेकॉर्डवरती आहेत तेवढंच ग्राह्य धरण्याचे अधिकार होते. माझ्याकडे स्वतःहून या संदर्भातला इतर निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता. जे इलेक्शन कमिशनकडे होतं ते ग्राह्य धरण्यासाठी मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर वारंवार जे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षांना दिलेला, ते कसं संपूर्णपणे खोटं आहे हे पण मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. सर्वप्रथम त्यांनी 2013च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला. मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले. 2013 मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे. आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये. परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाहीयेत. आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही. आणि नंबर 2, ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये.
ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो, जे शिवसेनेनी इलेक्शन कमिशनला दिलंय असं ते म्हणतात आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात. त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा. त्या पत्रात असं लिहिलंय, टू द चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली. Respected sir, Shiv Sena party office bearers election program notice was declared on 17 December 2012 by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. Application stroke nomination forms were invited for the post of Shiv Sena Paksha Pramukh, National Executive, Shiv Sena leaders and deputy leaders. The last date of receiving the nomination was up to 3 p.m. on 12 January 2013. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh. 9 forms were received for the post of Shiv Sena leaders and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 15 Jan 2013 as stipulated in election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2013 at Shiv Sena Bhavan, Dadar, Mumbai, as per the program declared with the election notice. All the candidates were declared elected unopposed as the number of forms that were received equaled the number of posts. The election result were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 6 deputy leaders and his absolute discretionary powers conferred upon him as per the Shiv Sena Constitution Article 9A. The list of 6 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also, please find copies attached of the election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे. या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये. याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय. सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलतायत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे. घटनेत दुरुस्ती झाली ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे 2013च्या पत्रात कुठेही म्हटलं नाहीये. एक. नंबर 2, जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्यासमोर केला का? तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा, त्यांचं पिटिशन मध्ये बघा. कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल काहीच म्हटलं नाहीये. 2018च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते बोलतात आणि आता 2018च्या कॉन्स्टिट्यूशन वरती मी येतो. 2018च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते म्हणतात की आम्ही पुरावे दिले आहेत इलेक्शन कमिशननी ते कॉन्स्टिट्यूशन आम्ही त्यांच्याकडे सबमिट केल्या संदर्भातलं. आता हे अनिल परब हे सातत्याने हे 4 एप्रिल 2018चं पत्र इलेक्शन कमिशनला जे त्यांनी दिलंय ते सातत्याने दाखवत असतात. लक्षात घ्या, दाखवत असतात. वाचून एकदा तरी दाखवलं का? कारण त्यात काय लिहिलंय ते त्यांना पण माहिती आहे. ह्यात पण हेच लिहिलंय की 2018 मध्ये निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय. या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केलाय का? अजिबात केला नाहीये. पाहिजे तर हे पण पत्र वाचून दाखवतो. रिस्पेक्टेड सर, शिवसेना 4 एप्रिल 2018. Respected sir, Shiv Sena party office bearers election program notice was declared on 15 December 2017 by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. Election program declared by the election officer entailed the period for filing of nominations from 5th January 2018 to 10 January 2018 and accordingly
nomination forms were invited for the post of Shiv Sena Paksha Pramukh, Shiv Sena leader, deputy leaders. The last date for receiving the nomination was up to 3 p.m. on 10 Jan 2018. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh, 9 forms were received for the post of Shiv Sena leaders, and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 11th Jan 2018 as stipulated in the election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2018 at NSCI Vallabhbhai Patel Sports Complex, Worli, Mumbai. As per the program declared with the election notice, all the candidates were declared elected unopposed as the number of forms received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, the newly elected national executive resumed on the dais. Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 4 leaders and 12 deputy leaders under his discretionary powers as per Article 9A of the Constitution of the party. The list of the names of 4 leaders and 12 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also, please find copies attached to the election procedure and results declared. Copies attached. कोणत्या copies attached आहेत? Election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. काय केलंय? पत्र याच्यात कुठे उल्लेख आहे? संविधानात अमेंडमेंट झाल्या, ते अमेंडमेंट्स आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली, नियमाप्रमाणे त्यांना दिली, त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत. कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा, कागद दाखवायचा, त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा, पण त्याच्यात काय लिहिलंय हे कोणाला वाचून दाखवायचं नाही. कारण बंद मुट्ठी लाख की, खुल गई तो खाक की. तर असो, ही वस्तुस्थिती आहे, ती मी तुमच्यासमोर मांडली आहे. त्यानंतर आपल्याला आता घेऊन येतो मी लिडरशिप स्ट्रक्चरवरती. दुसरा क्रायटेरिया मी कन्सिडर केला तो संघटनात्मक रचना, म्हणजेच जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याची रचना. आता 2018 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जी संघटनात्मक रचना इलेक्शन कमिशनला पाठवलेली आणि जी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आहे, मी ती घटना तीच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ग्राह्य धरलेलं आहे. म्हणजे जी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होती तीच ग्राह्य धरली आहे आणि तेच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर माझ्या ऑर्डरमध्ये मी ग्राह्य धरलेलं आहे. कोर्टाने पॅराग्राफ 168 मध्ये असं सांगितलंय की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आपण कन्सिडर कराल ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे व्हॅलिड घटना आहे त्याच्याशी निगडीत, म्हणजे त्याच्यात दिल्या त्याप्रमाणे आहे का बघा. ज्या वेळेला मी ते बघितलं त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेमध्ये ज्या प्रकारे ती रचना असायला पाहिजे होती, त्यात काही सदस्य निवडून यायचे होते, काही सदस्यांना अपॉइंट करायचं होतं पक्षप्रमुखांनी, त्यात बदल केला गेला होता, ते घटनेप्रमाणे नव्हतं. त्यामुळे इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स प्रमाणेच ते कॉन्स्टिट्यूशनची निगडीत किंवा बरोबर योग्य नसल्यामुळे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या प्रोव्हिजन्स प्रमाणे नसल्यामुळे ते ग्राह्य धरणं शक्य नव्हतं. हे पण मी माझ्या निकालात संपूर्ण योग्यरित्या दाखवलेलं आहे. त्यामुळे मी जे कार्य केलं आहे ते संपूर्णपणे तंतोतंत 100% इलेक्शन कमिशन आपलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानुसारच केलेलं आहे. त्यानंतर आपण जर मी कॉन्स्टिट्यूशन बद्दल सांगितलं, लिडरशिप स्ट्रक्चर बद्दल सांगितलं, अजय चौधरी आणि भरत गोगावले यांच्या संदर्भात जे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं, आपण ज्या वेळेला निर्णय घ्याल त्यावेळेला आपण तिन्ही फॅक्टर्स कन्सिडर करा.
कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलंय ते बघा, आपण संघटनात्मक रचना योग्यरित्या आहे का ते बघा, आणि मग आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा. या तिन्ही फॅक्टर्सना कन्सिडर करून आपण कायदेशीर रिझेंट ऑर्डर दिली आहे. परंतु वारंवार केवळ म्हणजे एकूण मी आजची त्यांची रॅली बघून एक निकषावरती आलोय, खोटं बोलावं पण रेटून बोलावं. आणि त्याचबरोबर हे पण दिसून येतं की जर का आपण झोपलेल्या माणसाला उठवू शकतो, पण जो झोपल्याचं सोंग करतोय त्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु आपल्या मनात आहे तेच सत्य मानून चालायचं, त्याला आपण कसं उठवणार. त्यामुळे ह्या पुढे काय मी कुठच्याही प्रकारचं स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. मला वाटतं या राज्याची जनता ही सुज्ञ जनता आहे. या राज्यातली जनता जी सत्य परिस्थिती आहे ती समजू शकते, आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढचा निकाल तेच देतील अशी मला खात्री आहे. आणि मला काय अजून राजकीय भाष्य ह्याच्यात करायचं नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती मी आपल्या समोर मांडली आहे, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचं तंतोतंत पालन झालेलं आहे. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांचं पालन झालेलं आहे. डिस्क्वालिफिकेशन संदर्भात जे सातत्याने विचारलं जात आहे की आपण उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदेजींना पक्षाचे अधिकृत नेता किंवा पक्ष हा त्यांचा गट रिप्रेझेंट करतो असं मान्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही, तर आपल्याला माहित आहे अपात्रता 2(1)(b) खाली ठरवत असताना, म्हणजेच जर का पक्षादेशाचं व्हायलेशन झालं असेल, तो पक्षादेश समजा मान्य केला नसेल तर ते चेक करण्यासाठी ट्रिपल फिल्टर आहे. म्हणजे आपल्याला पहिली बघायला लागतं की ज्या व्यक्तींनी पक्षादेश दिलेला आहे त्या व्यक्तीकडे खरोखर ते अधिकार होते का. नंतर आपल्याला बघायला लागतं त्यांनी तो व्हिप इश्यू केलेला का, आणि तिसरं बघायला लागतं की तो व्हिप इश्यू केलेला संबंधित आमदाराकडे पोचवलेला का, म्हणजे सर्व्हिस कंप्लीट होती का. ह्यात जे पुरावे माझ्यासमोर होते त्यात स्पष्ट दिसून येत होतं की हा व्हिप योग्यरित्या पोचवला गेला नव्हता, हा व्हिप सर्व्ह केला गेला नव्हता. आणि तसंच तर सगळं रिप्लायमध्ये उद्धव ठाकरे गटांनी सांगितलंय. तर असं असताना मी या वस्तुस्थितीकडे डोळे बंद करून जर निर्णय घेतला असता तर मला वाटतं मी कुठेतरी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडली नसती. म्हणून त्यांना अपात्र न ठरवण्याचा माझा निर्णय हा योग्य होता, हा रिझल्ट होता. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सगळे फॅक्ट्स हे आपल्या समोर आलेले आहेत. एवढंच यातून एक सामान्य राजकीय कार्यकर्ता म्हणून जर का मी विचार केला तर असं दिसून येतं की पक्ष संघटना चालवणं म्हणजे जबाबदारीचं काम आहे. पक्ष संघटना पक्षाचे संदर्भित नियम असतील, संघटनेतली घटना असेल, ही केवळ कागदावरती ठेवून कपाटात ठेवून देण्यापुरती नसते. याची अंमलबजावणी होणं आवश्यक असतं, आणि ते सर्व राजकीय पक्षांनी सिरियसली घ्यायची अत्यंत गरज आहे. अर्थातच अर्धवट अध्यक्ष म्हणजे अर्धवट त्या अर्थाने बोलत नाहीये, पार्ट टाइम अध्यक्ष किंवा पार्ट टाइम वकील हे काम पूर्ण करू शकत नाहीत. यासाठी पूर्णपणे स्वतःला पक्षाकडे डेडिकेट करायची गरज असते. ते पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कंपाऊंडर जेव्हा असे ऑपरेशन्स करतात त्यावेळेला त्याचा निकाल काय होतो हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आपण जे स्पष्टीकरण द्यायचं होतं ते दिलेलं आहे. धन्यवाद.